माशेच्या निराकार मंदिराच्या माचयेर जाल्लो प्राचार्य वसंत कानेटकराच्या येथे ओशाळा मृत्यूचो प्रयोग बरोच रंगलो। पेडणे हसापूरच्या सातेरी कला मंदिराची प्रस्तुती कला आणि संस्कृती खात्याच्या जोड पालवान ह्या नाटकाचे आयोजन केले। इथे ओशाळाला मृत्यू हे प्राध्यापक डॉक्टर वसंत कानेटकराचे महाराष्ट्र आणि गोंयांत गाजलेले नाटक। गोंयच्या नाट्य कलाकारांक तेतूंतली संभाजी आणि औरंगजेबची भूमिका सदांच खुणायता। हसापूरच्या सातेरी कला मंदिरान ह्या नाटकाक वेगळो आयाम दिवपाचो यत्न केला। पोवाड्यांच्या आदारान नाटक फुडें वयता। नाटकांतली सगळ्योच भूमिका सगळे कलाकार व्हडा ताकदी सयत करता आसले तरी संभाजी जाल्लो गोविंद नाईक आणि औरंगजेब जाल्लो निलेश नाईक ह्या दोगांची जुगलबंदी नाटकावयलो मोनळ राखून दवरता। बहुता प्रकारे नवाजून परत बोलावलं। आमच्या माफीची त्याला काय नातं बरी, हा उद्दाम बेटा मस्तवारपणे येतो। तुम्ही मक्केला चालू लागा म्हणजे मी येतो आणि राज्यकारभार कसा चालवावा ते दाखवतो। तौबा तौबा, खुद खाविंदांना ये तो कुछ नहीं असत। आगे सुनो, हा जन्मी खुद बादशाहला आम्हाला सवाल करतो, तुम्ही तुमच्या वडिलांचं वालिद शहाजहान बादशाहचं काय भलं केलं म्हणून तुम्ही तुमच्या मुलांकडून इमानदारीची आस धराल। याला येतो पण हा वाद या घडीला इथं अंतःपुरात कशा काही वाद प्रल्हादराजांनी काढला, आम्ही नाही। नाही ताई, काय वाटेल ते झालं तरी महाराजांना गळ झालं, पण यावेळी तरी शिरकाणात पाहिजे। दादा शिरकाणात माहेरी येऊ नये असं का आम्हाला वाटतं? वडिलांना दिलेला शब्द लबाडीचा होता तर आम्हीच मूर्ख, आम्हाला अक्कल सुटायला हवी होती। जसे चंद्रराव पर्यंत तिथे विश्वास दादा शिर्के, जबान सांभाळून बोला, तुम्ही चटकटीच्या टप्प्यात आहात। तुम्ही व्रथाक्षेप करून घेऊ नका। गेल्या 2 वर्षांच्या अनुभवानं आम्ही विषारी शब्दच नव्हे तर साक्षात विष देखील पचवायला शिकलो। सारा दजीब मामला क्या कहू वजीर आजम, क्या ध्यान थोड़ा होऊन लुटालुटीनंतर हुजरांकडे गर्दी आली। इमानदार रय्यत, मुल्ला मौलवी फकीर या अर्जीत खाविंदाना कवचा काफरांचा दूर झाला। आयोजकांचे मागणेवेल्यान गोविंद नायकान माशेच्या प्रयोगातय आपल्या राणा या घोड्यावेल्यान एंट्री घेतली आणि लोकांनी ताळयो मारून दाद दिली। गोविंद नायकाचो संभाजी लोकांक आपले मदीं पळोवपाक मेळटा, तेच बरोबर राण्या घोड्याचे लोक कौतुक करतात। पळयात ती स्पेशल एंट्री। हा शिवपुत्र संभाजी या सह्याद्री पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल। इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनामनात धगधगता ठेवा, कारण अनाजी रूपी खडभेद्यांची कटकारस्थानं आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमणं वाढतच राहतील। या ना त्या कारणानं विषप्रयोग होतच। आम्हाला तुमची तमा नाही आणि तुमचा हिसाब तो काय मोगलांचं समस्त शिरक्याचा अभ्यास करायची हिंमत या आमच्या मनगटाला आहे। तखत तजो औरंग राजाचे शेख निजाम, तुम्ही दख्खनी दोह्याचा अर्थ नीट समजला नसेल म्हणून दोहा नीट समजावून सांगतो। आमचे कवीजी म्हणतात, हे राजन, तुला पाहून बादशाला मोठ्या दिमाखानं आणि वैभवानं सिंहासनावर बसण्याचं भानच राहिलं नाही।